प्रशालेचे संगीत शिक्षक श्री पवार सर व त्यांना साथ देत आहेत प्रशालेचे विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणजेच आमचा प्रशालेचा गायक वृंद। सर्वांना विनंती की त्यांनी स्वागत गीत सादर करावे। एक रोप बुद्धीचं, एक रोप भावनेचं, एक रोप एकात्मतेचं। वृक्ष आणि वन याचं महत्त्व संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाच्या माध्यमातून सांगितले आहे। त्यासाठी प्रत्येकानं एक झाड लावून त्यांच्या प्रेरणा शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना। प्रास्ताविकेचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात आणि सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात। एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे। जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं। 23/12/2025 वार मंगळवार रोजी या ठिकाणी मंचावरील उपस्थित आणि आपण सर्व यांचं मी संस्था आणि प्रशाला यांच्यामार्फत हार्दिक स्वागत करतो।
आजच्या सोहळ्याच्या या सफरीत आपल्या तुम्ही प्रवासी मी नाविक। आजच्या सोहळ्याच्या या सफरीत आपल्या तुम्ही प्रवासी मी नाविक। हेतू कुठला प्रवास कसला सांगत आहे स्वागत प्रास्ताविक। हेतू कुठला प्रवास कसला सांगत आहे स्वागत प्रास्ताविक। अर्थात स्वागत करण्यासाठी व प्रास्ताविक करण्यासाठी मी धडस्थळ या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराच्या या भव्य दिव्य व रमणीय झेंडा ग्राउंडवरती सकाळच्या आल्हाददायक व उत्साहवर्धक वातावरणात आज दिनांक 23/12/2025 मंगळवारी वार्षिक बक्षीस वितरणाचा शानदार जानदार आणि आनंदी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। वार्षिक बक्षीस वितरणाचा हा एक रंगतदार असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या शुभ प्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी मान्यवर डॉक्टर दिलीप मगदुम, ते आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत, ते सांगलीवरून या ठिकाणी आलेले आहेत। प्रथम मी संस्था आणि लकी विद्या मंदिरचा वेगवेगळे विभाग यामार्फत त्यांचं दिल से स्वागत करतो। तसेच त्यांच्याबरोबर आलेले डॉक्टर अजित बरंगुडे सर यांचंही मी मनापासून स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय संदेश कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी सहृदय स्वागत करतो। त्याचप्रमाणे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या लकी परिवाराचे पालकत्व स्वीकारलेले आदरणीय पुदाली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। तसेच आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे आवर्जून आणि उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य जे नेहमीच आपल्या कार्यक्रमामध्ये हजर असतात आणि आनंद देत असतात, असे प्रशांत कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर आणि वेगवेगळ्या विभागाचे सर्व पदाधिकारी वर्ग आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि या शाळेचे माजी इंग्रजी विषयाचे शिक्षक आदरणीय येले पाटील सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। याशिवाय जे पालक या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। तसेच चतुर्थ कर्मचारी, त्यांच्याशिवाय तर हा कार्यक्रम होऊ शकत नाही, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या या अथंग महासागरामध्ये विहार करणारे ज्ञानवंत, कीर्तिवंत, प्रज्ञावंत म्हणजेच आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, तुमचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, दरम्यानच्या काळामध्ये आपल्या शाळेमध्ये अनंत आणि अतिशय चांगल्या या ठिकाणी कामगिरी घडलेली आहे, चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत। आणि मग या दरम्यानमध्ये जे काही वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत, वेगवेगळ्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत, त्यामध्ये जे अव्वल विद्यार्थी आलेले आहेत त्यांना प्रोत्साहित करणं या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, लक्षात ठेवा। याशिवाय आपल्याला माहितीच आहे, गेल्या महिन्याभर आपल्याकडे अतिशय उत्सुक असं आणि उत्साहीवर्धक असं वातावरण तयार झालेलं होतं। वेगवेगळ्या बौद्धिक स्पर्धा संपन्न झाल्या, वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या। याशिवाय वेगवेगळ्या संस्थेने, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेने अशा अनेक वेगवेगळ्या परीक्षा आणि स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी यश प्राप्त केलेले आहेत, उत्तुंग भरारी घेतलेले आहेत। याशिवाय मी पाहुण्यांना आवर्जून सांगेन की आमच्या शाळेच्या ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी तो आपल्या भारतीय व्हॉलीबॉल टीममध्ये दाखल झालेला आहे, त्या ठिकाणी तो प्रॅक्टिस करतोय आणि सामन्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। असा आकाश बिष्णोई यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे। हे आमच्या शाळेचे एक उत्तुंग भरारी घेतलेले एक व्यक्तिमत्व आहे। तसेच आमच्या शाळेची 9वी क ची विद्यार्थी सूर्यवंशी, हिचंही आपल्या राज्याच्या
नेटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे आणि आपल्या शाळेचं नाव लौकिक केलेलं आहे. त्याबद्दल या दोघांचं खास टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. 1 2 3 आपल्याला शोभेल अशा टाळ्या वाजवा. याशिवाय या ठिकाणी आपण सर्व आज बक्षिसे घेणार आहोत. उत्साह आहे आणि खास करून आपला पालक वर्ग खूप उत्साहाने तुमच्याकडे वाट पाहतोय की माझा मुलगा माझी मुलगी या ठिकाणी बक्षीस घेईल. त्यांना अतिशय आनंद मिळणार आहे. जे आज विजेते आहेत, जे बक्षिसे घेणार आहेत, त्यांचं खास करून मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी प्रास्ताविकेचं जे काही स्वागत आणि प्रास्ताविकेचं भाषण छोटंसं आहे या ठिकाणी थांबवतो. जय हिंद. धन्यवाद. आपल्या शाळेत झाले आहे ते आपल्या पलूस शेजारील आंधळी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचे इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या आंधळी गावातच झाले आणि त्यानंतर आपल्या शाळेतून 12वी होऊन बाहेर पडल्यानंतर सांगली येथील वसंतदादा पाटील डेंटल कॉलेजमधून दंत चिकित्सा क्षेत्रातील BDS ही पदवी त्यांनी घेतली. 2004 साली नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई येथून ते MDS होऊन बाहेर पडले. मुलांनो, तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ते दातांचे डॉक्टर आहेत. MDS ही दंत चिकित्सा क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेणारे सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ते पहिले डॉक्टर आहेत. सन 2004 पासून विश्रामबाग सांगली येथे मगदूम मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हा त्यांचा दातांचा दवाखाना आहे. 2007 सालापासून 2025 पर्यंत भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल सांगली येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून वैद्यकीय सेवा देत आहेत. कृष्णा येरळा प्रतिष्ठान सांगलीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जायंट्स ग्रुप सांगलीचे सचिवपद, त्यानंतर उपाध्यक्ष व नंतर अध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळलं आहे. फूड प्रोसेसिंग महासंघ पश्चिम महाराष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत. ISMA राष्ट्रीय वैद्यकीय सामाजिक संस्थाचे संस्थापक आहेत. या सर्व संस्था व पदांच्या माध्यमातून ते गरीब आणि गरजू लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. डॉक्टर दिलीप मगदूम यांचं सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांना 2023 साली राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार मिळाला आहे. 2011-12ला विद्युत तेजक प्रेरणा पुरस्कार मिळाला. त्यानंतर दैनिक सकाळ या वृत्तपत्राकडून जुलै 2019 मध्ये उत्कृष्टता पुरस्कार त्यांना मिळाला आहे. डेंटल कॉलेजवर त्यांनी एकूण 20 वर्षे अध्यापनाचे काम केले आहे. कोझिकोड व रांची येथे डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचे निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. IAOMP आणि BVP विद्यापीठाच्या डेंटल फॅकल्टीचे EC सदस्य म्हणून काम केलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तके व लेख काही आंतरराष्ट्रीय प्रकाशने त्यांची प्रकाशित झाली आहेत. क्षेत्रीय स्तरावरील 7 CDE कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. एक राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. 70 पेक्षा जास्त क्षेत्रीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांना ते उपस्थित राहिले आहेत. 2020 साली कोरोना काळात सायबर VP आणि BVP सांगली येथे त्यांनी कोविड सावधगिरीबाबत व्याख्याने दिली होती. आपल्या कार्यक्रमाला आज अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब हे आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत. पलूसचे सुपुत्र आहेत. त्यांचं शिक्षण BE मेकॅनिकल आहे. त्यांची सर्व्हिस किर्लोस्कर ब्रदर्स येथे 39 वर्षे त्यांनी जनरल मॅनेजर या पदावरती नोकरी केलेली आहे. त्यांना प्रवासाची आवड आहे, खेळाची आवड आहे. स्वतः ते उत्कृष्ट खेळाडू आहेत. बेंगलोर युनिव्हर्सिटीमध्ये क्रिकेट आणि बास्केटबॉल या टीममध्ये त्यांचा समावेश होता. तसेच आज आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर दिलीप मगदूम यांच्या समवेत त्यांचे मित्र इथं उपस्थित आहेत. ते देखील डॉक्टर आहेत. अजित चिंतामण भरमगुडे ते होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज इथे प्रोफेसर आहेत. होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत. सांगलीहून ते इथं उपस्थित आहेत. 1990 पासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर परिचयपर एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे मनामनातून प्रकटते संस्काराची रुजवण. ही ओळख आपली जागृत ठेवूया.
चला स्वागत सत्कार अतिथींचा करूया. आजच्या पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर दिलीप मगदूम यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संदेश कुलकर्णी सर यांनी करावा. सर्वांना नमस्कार. शालेय वार्षिक अहवाल सन 2025-26. ज्ञान देता ज्ञान बहरले याच व्रताने आम्ही धावतो, ज्ञान देण्याचे व्रत आगळे, कीर्तिवंत विद्यार्थी आम्ही घडवतो. आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री दिलीप मगदूम साहेब सांगली व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदेश कुलकर्णी साहेब, उपाध्यक्ष पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस, तसेच डॉक्टर अजित भरमगुंडे डॉक्टर सांगली, होमिओपॅथिक डॉक्टर सांगली, तसेच आमच्या प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री एल ए पाटील सर, तसेच माननीय श्री प्रकाश कुदारे आप्पा, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सचिव माननीय श्री धोंडीराम शिंदे अण्णा, संस्थेचे उपस्थित संचालक श्री प्रशांत कुलकर्णी साहेब, प्रशालेचे प्राचार्य श्री ए एस सावंत सर, प्रशालेतील विविध विभागाकडील सर्व पदाधिकारी, कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम या विभागाकडे अध्यापन करणारे अध्यापक अध्यापिका, प्रशालेचे सर्व कर्मचारी व सर्व वर्गांचे वर्गप्रतिनिधी आणि निमंत्रित पालक, पलूस परिसरातील मान्यवर, मंडप, साऊंड सिस्टीम, हितचिंतक, पत्रकार आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रथमतः आपल्या सर्वांचे या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत करतो. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रशालेच्या उल्लेखनीय बाबी, शैक्षणिक गुणवत्ता अर्थातच प्रगतीचा आलेख अहवाल स्वरूपात सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. पंखात बळ देतो आम्ही, उडण्यासाठी घ्या भरारी, पंखात बळ देतो आम्ही, उज्ज्वल भविष्य घडवून यशवंत कीर्तिवंत व्हा तुम्ही. सन 1958 साली लावलेल्या या ज्ञानरोपट्याचे आज मोठ्या वडवृक्षात रूपांतर झाले आहे. आज रोजी इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी अखेर 55 तुकड्या व व्यवसाय अभ्यासक्रमाकडील 8 विविध विभाग, या सर्व विभागात यावर्षी 2245 विद्यार्थी अध्ययन अध्यापन करीत असून 150 अनुभवी अध्यापक अध्यापिका प्राध्यापक सेवक वर्ग आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने व मनापासून बजावत आहेत. यशवंत बनवून विद्यार्थी त्यांना कीर्तिवंत करतो आम्ही, उद्याच्या भविष्यासाठी या मातीत त्यांना घडवतो आम्ही. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा फेब्रुवारी 2025चा निकाल मार्च 2025 मध्ये इयत्ता 10वी एकूण 249 पैकी 248 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 99.60% इतका लागला असून प्रशालेतील पलूस केंद्रात गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी: प्रथम विद्यार्थी वेदांत दीपक फल्ले 98.40%, द्वितीय क्रमांक आलेला आहे साईराज शंकर काळे 98%, तृतीय हर्ष विनोद कदम 97.60%, चतुर्थमध्ये चव्हाण अवधूत प्रमोद 96.60%, पाचवा क्रमांक आहे टोनपे यश प्रकाश 96%, गायकवाड सिद्धेश अशोक 96%. विशेष बाब: 90% वरील प्रशालेचे 32 गुणवंत विद्यार्थी, विशेष प्रावीण्य मिळवलेले 96 गुणवंत विद्यार्थी. सेमीचा निकाल 100% आणि टेक्निकल विभागाचा निकाल 100% लागलेला आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा निकाल फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 94.18% इतका लागला असून विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे: कला विभाग 84.90%, वाणिज्य विभाग 98.33%, विज्ञान विभाग 99.33%. गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी: प्रथम मयुरी संजय जाधव 89.50%, द्वितीय क्रमांक आहे प्रथमेश राजेश नेने 88.83%, तृतीय मयुरी अर्जुन कदम 87%. इयत्ता 12वी व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी बोर्ड परीक्षेच्या व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 91.66% असून प्रथम विद्यार्थी सादिक इफ्तार शिकलगार मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 74.5%, द्वितीय प्रणवती प्रकाश कारंडे बँकिंग 71.83%, तृतीय विघ्नेश बापूसो भंडारे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 70.33%. परीक्षा विभाग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी साठी घेण्यात येते. आपल्या परिषदेतील इयत्ता 5वीचे 67 व इयत्ता 8वीचे 15 विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये इयत्ता 5वीतील चिरंजीव आरोह अमोल कदम हा जिल्हा गुणवत्ता यादीत 114वा आला. तसेच इयत्ता 8वीतील संस्कार संदीप बुचडे हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत 76वा आला. त्यांना शासनाची प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 2 वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. यावर्षी परीक्षेसाठी 5वीतील 82 व 8वीतील 71 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. NMMS परीक्षा राज्य परीक्षा परिषद पुणे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत येते. या परीक्षेसाठी इयत्ता 8वीचे 54 पैकी 33 विद्यार्थी पास झाले. यावर्षी 72 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. नवोदय परीक्षा केंद्र शासनामार्फत दरवर्षी इयत्ता 5वी नवोदय परीक्षा घेण्यात येते. यासाठी आपल्या परिषदेतील एकूण 35 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. तसेच परीक्षेचे केंद्र आपल्याच परिषदेत होते. तसेच गणित प्रावीण्य प्रज्ञा व पारंगत परीक्षा, आंतरराष्ट्रीय गणित, इंग्रजी ऑलिम्पियाड, हिंदी बहिस्थ परीक्षा, चित्रकला स्पर्धा, इतर बाह्य बौद्धिक स्पर्धा याही परीक्षा आपल्या प्रशालेमध्ये घेतल्या जातात. ग्रंथालय आज मितीस ग्रंथालयात 16,945 ग्रंथ आहेत. वाढदिवस व इतर कारणाने विद्यार्थी व हितचिंतकांकडून ग्रंथ भेट योजनेअंतर्गत 276 ग्रंथ मिळाले आहेत. या वर्षात 38,500 रुपयांचे ग्रंथ भेट स्वरूपात मिळालेले आहेत. सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत इयत्ता 5वी ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप करण्यात आले. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिवस साजरा केला व ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालयामार्फत वाचक स्त्री स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षी या स्पर्धेत 265 विद्यार्थी बसले होते. NCC स्काउट गट RSP विद्यार्थ्यांच्या अंगी देशभक्ती, देशप्रेम, कायद्याविषयी जाणीव, स्वजाणीव अशा विविध संस्कार NCC स्काउट गाईड RSP मार्फत दिले जाते. त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, इतरांबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी दिसून येते. विविध उपक्रम, विज्ञान प्रदर्शन, सखी सावित्री मंच, विद्यार्थी सुरक्षा, गुणवत्ता विशेष उपक्रम, स्वयं नशामुक्ती केंद्र, निर्भया पथक, पालक सभा, राष्ट्रीय हरित सेना व हर्बल गार्डन, तंत्र शिक्षण मार्गदर्शन, शैक्षणिक क्षेत्र भेट, हरवले सापडले शैक्षणिक सहल, मोफत गणवेश वाटप, डिजिटल क्लासरूम, शासकीय योजना, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विविध उपक्रम, योजना, सवलती विद्यार्थ्यांना देऊन शैक्षणिक प्रवाहात सतत प्रगती व्हावी म्हणून माझा सेवक वर्ग सतत प्रयत्न करतो. क्रीडा जगत आपल्या प्रशालेतील कबड्डी, खो खो, नेटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, स्केटिंग, कुस्ती, रायफल शूटिंग, आट्यापाट्या, जुडो, कराटे, बॅडमिंटन, बुद्धिबळ, आट्यापाट्या मैदानी स्पर्धांमधून तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर 250 खेळाडू सहभागी झाले होते. राज्य स्तरावर 75 खेळाडू सहभागी झाले होते. 5 खेळाडूंची राज्य स्तरावर निवड झाली. तसेच शालेय, विभागीय, जिल्हा स्तर अशा विविध स्तरांवर विद्यार्थ्यांनी चमक दाखवलेली आहे. अभिनंदनीय निवड आमच्या प्रशालेतील अनेक पदाधिकारी, शिक्षक, सेवक वर्ग, विद्यार्थ्यांच्या विविध सेवा देणाऱ्या संस्था विभागामार्फत अभिनंदनी निवड करून सन्मान चिन्ह देऊन त्यांचे सत्कार करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श सुंदर शाळा उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2025 या उपक्रमांतर्गत विद्यालयाच्या पलूस केंद्रात व तालुक्यात प्रथम क्रमांकाला तसेच जिल्ह्यासाठी निवड झाली. उत्कर्ष निधी चालू वर्षी पलूस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी, शाळेचे माजी विद्यार्थी, कर्मचारी, शाळेच्या गरीब होतकरू अभ्यासू विद्यार्थ्यांना शालेय युनिफॉर्म देतात, शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. पलूस व पलूस परिसरातील संस्थेचे हितचिंतक कर्मचारी वर्ग यांच्यामार्फत उत्कर्ष निधी दिला जातो. त्यामुळे संस्थेच्या संकुलातील विविध विभागामध्ये सोयी सुविधा पुरवल्या जातात. तरी संस्था व शाळा त्यांचे कायम ऋणी राहील. संस्थेची नेत्रदीपक प्रगती पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सन्माननीय सचिव, संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या मार्गदर्शनामुळे व सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शैक्षणिक संकुलाची सर्व विभागांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सगळ्यांनी स्ट्रेट बसायचं, एकदम ताट. बाल्कनी माग ताट बसायचंय सगळ्यांनी. श्री संत धोंडीराज महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या पलूस नगरीमध्ये गेली अनेक वर्ष, जवळपास 50-40 वर्ष, या जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा, नामवंत शाळा, माझी शाळा आणि आज अखेर तोच नावलौकिक टिकून असलेली लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज या माझ्या शाळेमध्ये आज या पारितोषिक वितरणाच्या समारंभाकरता मला उपस्थित राहताना खूप आनंद होत आहे. या शाळेचे संस्थापक अध्यक्ष SK काका, आमचे त्यावेळचे मुख्याध्यापक आबा पाटील सर, टोनपे सर, पंत सर, या सर्वांची आज तीव्रतेनं आठवण येत आहे. अनेक माझे शिक्षक जसं की PG पाटील सर असतील, संगपाळ सर असतील, गोंदील सर असतील, आमचे आंधळीचे कदम सर असतील, SY पाटील सर, माझे आदर्श बांडे सर, असे अनेक शिक्षक, ज्युनियर कॉलेजचे जगताप सर, गोरंबेकर सर, मंगळवारेकर सर, नंतर मॅथ्सचे पाटील सर आणि या ठिकाणी आज उपस्थित असलेले या शाळेचे विद्यमान अध्यक्ष पुदाले सर, उपाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलकर्णी सर, सचिव धोंडीराम शिंदे सर, प्रशांत कुलकर्णी सर, उपस्थित असलेले माझे सहकारी, माझे मार्गदर्शक, सांगलीहून मुद्दाम या ठिकाणी आपली शाळा बघण्यासाठी माझ्यासोबत आलेले डॉक्टर अजित भरमगुडे सर, उपस्थित सर्व अध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि ज्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली असे माझे मित्र अमोल माळी सर व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रमंडळी. आज सकाळी इथं आल्यानंतर आम्ही पहिलं ते रांगोळी प्रदर्शन पाहिलं आणि त्या रांगोळी प्रदर्शनामध्ये खूप चांगले विषय विद्यार्थ्यांनी त्यामध्ये व्यक्त केलेले होते. लाईक पर्यावरण हा एक विषय होता, त्याच्यामध्ये मुलगा मुलगी या समानतेविषयी काही विद्यार्थ्यांनी रांगोळी काढलेली होती. या ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं ते रांगोळीचं कलाकुसर केलेली होती त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि तसंच आपली जिल्ह्यातील 2-3 शाळांमध्ये जिथं मॅथ्सची, गणिताची लॅब उपलब्ध आहे अशामधील ही आपली शाळा आहे. ती लॅब जी या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे त्या मागचं सावंत सरांचं, मुख्याध्यापक सावंत सरांचं कष्ट, तसंच इतर अध्यापक सर्व जे गणित विषयाचे असतील आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट केलेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्या सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. शांत बसायचं आहे विद्यार्थ्यांनी. तुमचं कौतुक करायला लागलेत पाहुणे, ऐका जरा, शांत बसा. मी 1988 मध्ये या शाळेमध्ये 8वीला प्रवेश केला. आंधळी या गावातून मी इथं यायचो. काय फार बस नव्हत्या, 1-2 बस होत्या आंधळी ते पोलीस फक्त. आणि इथं 8-9 तुकड्याची शाळा म्हणजे आज आपण या स्टेजला आपण अमेरिकेत गेल्यासारखं ते वातावरण होतं की या लकी शाळेमध्ये आंधळी होऊन इथं आम्ही आलो. अगदी 1-2 वेळाची शाळा कधीतरी अगोदर बघायला मिळालेली आणि मोठी शाळा, सगळा गोंधळ, इथं एकदम मी गोंधळून गेलेलो. पण तिथंही माझा आंधळीमध्ये 7वी पर्यंत पहिला नंबर यायचा आणि इथं 7-8 तुकड्या, एवढे मोठे शिक्षक आणि खूप घाबरून एका कोपऱ्यात मी बसायचो. आणि पहिली घटक चाचणी परीक्षा झाली आणि सांगपाळ सर ते पेपर घेऊन आले आणि ते लाल शाईच्या पेनानं पेपर चेक करायचे आणि ते पेपर परीक्षा झाल्यावरती ते शिक्षक घेऊन यायचे, ते मार्क सांगायचे आणि त्यांनी पहिलं मग विचारलं दिलीप मगदूम कोण आहे. मग मी उभा राहिलो आणि मग ते 20 पैकी 20 मार्क्स मला पडलेले पहिल्याच घटक चाचणीमध्ये. तुम्हाला सांगतो
ते अजूनही आज त्या गोष्टीला 12 आणि 25 37 वर्ष झाली. माझ्याकडे बघून कदाचित वाटत नसेल की माझं वय एवढं जास्त असेल, पण 37 वर्षापूर्वीची घटना आजही ती मला तशीच आठवते. याच्यासारखी मोठी प्रेरणा आज प्रेरणा घेण्यासाठी 50-50 हजार रुपये 1-1 लाख रुपये देऊन फी घेऊन लोक प्रेरणा घेण्यासाठी जातात. पण ते वाक्य अजूनही माझ्या कानामध्ये तसंच आहे. सगळ्यांनी टाळा वाजवायच्या म्हटले आणि सगळ्यांना त्यांनी क्लासमध्ये टाळ्या वाजवायला लावल्या. जी त्याच्यानंतर जी अभ्यासाला जी गती मिळाली, कारण ही प्रेरणा आपल्याला खूप महत्वाची असते. जे आजकाल या प्रकारची प्रेरणा खूप म्हणजे दुर्मिळ होत चाललेली आहे. त्यानंतर सेम मी 11वीत आल्यानंतर सगळे शिक्षक बदलतात. आपली सेम कॅम्पस असला तरी ते शिक्षक 10वी पर्यंत फार काय माहीत नसतात. एकाच दुसरं शिक्षकाचं नाव माहीत असतं. ती बिल्डिंग तिकडं होती, हे इकडं हायस्कूल इकडं असायचं आणि त्यांची सकाळी शिफ्ट कॉलेजची. आपली दुपारी 12 पावणे 12ला भरायची त्यावेळी शाळा. आताचं टायमिंग पण मला वाटतंय बदललंय. हां, तर 11वीत गेल्यानंतर मला 12वीतला आमचा एक आंधळीचा विद्यार्थी माझा मित्र भेटला आणि मला म्हटले, माझा 10वीत इथं आपल्या 8-9 तुकड्यामध्ये त्यावेळी नंबर आलेला. अगदी बोर्डात माझा एक काहीतरी 4-5 मार्कात नंबर गेलेला त्यावेळी बोर्डात यायचा. आणि मला त्या यांनी सांगितलं की आता तू सायन्स घेतलंय, मला मेडिकलला जायचं होतं. आणि त्याच्या मागची प्रेरणा, सगळ्यात महत्वाची प्रेरणा आपल्या शाळेमध्येच होती. हे वैद्यकीय शिक्षणाचं त्यावेळी मी गावातला पहिला डॉक्टर झालो, पण ते 8वी पासून डोक्यात कुठून आलं असेल तर आपले मुख्याध्यापक सावंत सरांचे भाऊ डॉक्टर शरद सावंत. मी 8वीत आलो त्यावेळी ज्येष्ठ ते 12वी झाले होते आणि असंच पारितोषिक वितरणामध्ये 10-15 पुरस्कार त्यांना मिळाले. फिजिक्समध्ये 100 पैकी 100, मॅथ्समध्ये 100 पैकी 100, आउट ऑफ आउट सगळे गुण. असं विद्यार्थी, आणि आपल्याकडे ते काही फार नवीन नव्हतं, म्हणजे त्यांनी तर खूपच रेकॉर्ड केलेले, पण आपल्याकडे दरवर्षी 4-5 मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जातच होती आणि ते एक वातावरण होतं. त्यामुळं आमच्या गावात म्हणजे डॉक्टर नव्हताच त्या काळात. मी पहिला डॉक्टर झालो, नवे पहिला MD जिल्ह्यात झालो, ग्रामीण जिल्ह्यातून. ही सगळी प्रेरणा इथून आहे. या शाळेचे वाईब्स आपल्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर प्रशालेचे, कारण इथून अनेक शेकडो डॉक्टर आजपर्यंत घडलेले आहेत गव्हर्नमेंट कॉलेजमधून. गव्हर्नमेंट कॉलेजमधून हे मला मुद्दाम सांगायचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळणं. आज तुम्हाला माहित आहे नीट परीक्षा आल्या नवीन, ऐकले का तुम्ही? 11-12वीचे विद्यार्थी इथं आहेत, सायन्सचे आहेत का याच्यामध्ये? तर ही नीट परीक्षेतून आज ऍडमिशन मिळवणं, त्याचे कोचिंग, पुणे मुंबईला जाऊन, सांगली कोल्हापूरला जाऊन ते कोचिंग घेणं, या गोष्टी किती अवघड झालेत. असं एज्युकेशन, बेसिक एज्युकेशन इथं मिळत होतं. कुठलाही क्लास, मी तर 12वी पर्यंत कुठलाही प्रायव्हेट क्लास कधी लावला नाही, गरज पण पडली नाही. एवढं शिक्षण, सगळं परिपूर्ण शिक्षण या ठिकाणी मिळत होतं. फक्त ते 12वीचे आणि 10वीचे ते सुरू व्हायच्या आधी सुट्टीतला एक कोर्स असायचा आपला 1 महिन्याचा, त्याच्यामध्ये सगळा अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा, तेवढं सफिशियंट असायचं आणि त्याच्यावरतीच आम्ही डॉक्टर झालेलो आहे. कुठलाही क्लास कुठलाही आपण लावलं नाही. आज आपण बघतोय ट्युशन आणि प्रायव्हेट क्लासचं केवढं मोठं जाळं या ठिकाणी आहे. आज काय ते गरजेचंही असेल, आज आपल्या मुलांना इथे द्यावं लागतं, त्याला नाविलाज आहे नवीन बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार. परंतु मला सांगायचं आहे की शरद सावंत सरांचं ज्या पद्धतीनं आम्ही सत्काराने ते बघितले, तिथून खरी प्रेरणा आम्हाला डॉक्टर होण्यासाठी मिळाली. या शाळेतून अनेक विद्यार्थी दरवर्षी 4-5 तरी मिनिमम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला या आपल्या शाळेतून जायचे. आणि 11वीत आल्यानंतर जसं मला माझ्या आंधळीतील एका मित्रांनं, सिनियर मित्रांनं जो 12वीत होता, त्यानं सांगितलेलं की तिथं मंगळवारीकर सर म्हणून केमिस्ट्रीचे आहेत, ते बघ तुला. आता आमचा स्वभाव असा की ते पुढं उत्तर देणं वगैरे ते जमायचं नाही. आम्ही काय बॅक स्टेजला असायचो. अगदी मुंबईला जाऊन MDS झाल्यानंतर थोडं माझं म्हणजे डेअरिंग मला आलं ॲक्च्युली. आता मी नॅशनल कॉन्फरन्सला वगैरे सुद्धा लेक्चर देतो, तो भाग वेगळा, पण त्या काळात ते अजिबात स्टेज डेअरिंग नव्हतं. त्यामुळे पुढं उत्तर देणं येत असून आपलं मागं गप शांत बसायचं. तर ते म्हटले बघ, ते
तुला पहिली परीक्षा झाली की तुला नक्की विचारतील. आणि सेम तसंच झालं. पहिली परीक्षा झाली आणि मंगळवारीकर सर पेपर घेऊन आले आणि त्यांनी विचारलं दिलीप मगदूम कोण आहे. तेव्हा म्हणजे पहिली परीक्षा झाल्यानंतरच 8वीत पण तसंच झालं, 12वीत पण 11वीत पण तसंच झालं. तर त्यावेळी मी पूर्ण सायन्स फॅकल्टीमध्ये त्यावेळी 2रा क्रमांक आलेला माझा. आणि अशा पद्धतीची प्रेरणा या शिक्षकांनी या शाळेतल्या आम्हाला दिली, म्हणून आमच्यासारखे अनेक विद्यार्थी इथून डॉक्टर, इंजिनियर, भाऊ खूप मोठ्या मोठ्या पदावरती गेले. आणि प्रेरणा याच्यापेक्षा काही वेगळी नसते. आपले शिक्षक ही सर्वात मोठी प्रेरणा असते. या शाळेनं खूप आदर्श चांगले शिक्षक दिलेले आहेत. आपले मुख्याध्यापक सावंत सरांचं आता मी वाचत होतो, इतके पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांचं कष्ट गेली काही वर्ष इथं दिसत आहे ही शाळा डेव्हलप करण्यामध्ये. असंच पूर्वीच्या सर्व शिक्षकांनी या शाळेमध्ये अनेक प्रकारे योगदान दिलेलं आहे. अगदी डेडिकेटेड सर्व्हिस जी म्हणतात ती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणूनच आजही गेली 40 वर्षे ही संस्था जिल्ह्यामध्ये नावलौकिक टिकवून आहे. त्यावेळी तर सगळ्या तालुक्यातील मुलं इथं यायची. आपल्या 8-8, 9-9 तुकडे असणारी शाळा, आमच्यासाठी ते दिवा स्वप्न होतं इथं 8वीला ॲडमिशन घेणं म्हणजे. आणि या शाळेचा एक या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला येताना अतिशय म्हणजे गर्वानं माझी छाती भरून येत आहे की एवढ्या मोठ्या शाळेमध्ये आज मला इथं बोलवलं. यासाठी मुख्याध्यापक आणि सर्व मॅनेजमेंटचा मी खूप खूप आभारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात यश आणि या गोष्टीविषयी थोडंसं एक 5 मिनिटामध्ये मी काही गोष्टी सांगणार आहे. सॉक्रेटिस नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याला एका विद्यार्थ्याने विचारलं की यश कसं मिळवायचं असतं. त्याने त्या विद्यार्थ्याचं डोकं लगेच तिथं एका पाण्याचं भांडं होतं त्याच्यात बुडवलं आणि तसंच धरलं. तो विद्यार्थी धडपड करू लागला श्वास घेण्यासाठी. थोड्या वेळाने त्याला ते बाहेर काढलं आणि मग त्याला सॉक्रेटिस या सायंटिस्टनी त्याला सांगितलं की यश मिळवण्यासाठी अशी धडपड करावी लागते जी तू आता श्वास घेण्यासाठी धडपड करत होतास. इतकं यशाला जर आपण महत्त्व दिलं, आणि खरोखर सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आम्ही अभ्यास करून कोणतीही गोष्ट त्यावेळी डोक्यात नव्हती म्हणूनच हे करू शकलो. कमी सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा त्यावेळी कमी होतं. आज मी स्मार्ट बोर्ड लागलेले बघितलं आमच्या वैद्यकीय शिक्षणामध्ये. ते पूर्वीच 2-3 वर्षापूर्वी ते स्मार्ट बोर्ड वगैरे जे कंपल्सरी केलेलं आहे आज, नॅक वगैरे या गोष्टी. आणि तुम्हाला माहीत असेल, मला अध्यापक इथल्या सर्व शिक्षकांना कदाचित या आता आलेली असेल की NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 यानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल होत आहेत. जुन्या सगळ्या शिक्षण पद्धती त्यांना बदलायच्या आहेत कारण नवीन शिक्षण प्रवाह येत आहेत आणि त्यानुसार आपल्याला शिक्षण पद्धतीसुद्धा बदलाव्या लागतील. त्याप्रमाणे काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, पण त्या स्कूल लेवलपेक्षा प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये त्या जास्त आता अप्लाय होत आहेत. स्मार्ट बोर्ड हा त्याचाच एक भाग आहे. आपली ही सर्व ॲडव्हान्समेंट बघता आमच्या वेळी खडूफळा प्रोजेक्टरसुद्धा कधीतरी काही प्रोग्रॅमलाच उपलब्ध असायचा. यामध्ये केवळ या शिक्षकांच्या कष्टामुळं आज आम्ही इथंपर्यंत पोचलो. आणि त्यासाठी पुस्तक हेच साधन होतं. त्यावेळी मोबाईल नव्हता. मी MDSला असताना मोबाईल पहिल्यांदा आला. तो पण ते 3 रुपये आउट गोईंग आणि इनकमिंग 1.5 रुपया होतं त्यावेळेला. आता तुम्हाला माहीत आहे मोबाईल सगळ्यांच्याकडे आहेच. अगदी मुलगा 7-8 वर्षाचा झाला की त्याला मोबाईल दिल्याशिवाय ती जेवतच नाही. म्हणजे त्या मुलाला पण माहीत आहे की मोबाईल आपल्याला यावेळीच मिळणार आहे की आपण जेवायचं नाही. आणि पालक पण या गोष्टीसाठीच नेहमी चिंतित असतात. आणि आमच्याकडे पण डॉक्टर म्हणून येणारे पालक हीच जास्त कंप्लेंट घेऊन येतात की हे खातच नाही, बघा खातच नाही, पण मोबाईल दिल्यावर खाते. आणि ते मोबाईल ठेवून तुम्ही बघत असाल ती लहान मुलं मोबाईल समोर ठेवला की ते जेवतात. इथून सुरुवात होते. आता त्याच्यामध्ये कुणाचा दोष आणि काय, या मोबाईलविषयी भरपूर मोटिवेशन आता त्याचे कोर्सेस निघालेत. मोबाईलची सवय सोडवण्याचे कोर्सेस, गायडन्स हे आता घरातच आहे सगळं. याचं ओरिजिन पालकांनी पण या गोष्टी ओळखायला पाहिजे. आणि याविषयी काय मी जास्त बोलण्यात जे खूप लेक्चर्स होत असतात या मोबाईलवरती, पण आता ते गरजेचं पण आहे तितकंच ते धोकादायक पण आहे. एवढं आपण जाणलं पाहिजे. मोबाईल मी तर म्हणतो 12वीपर्यंत वापरलाच पाहिजे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टावर किती जण आहेत यातले विद्यार्थी? लाजले सगळेच असणार आहेत. बरं किती जण नाहीत इंस्टावरती?
चांगली गोष्ट आहे. हे खरं असेल तर चोरून अकाउंट काढलेलं नाही ना? बरं मला सांगा, इंस्टाला मराठीत काय म्हणतात? फेसबुकला मराठीत काय म्हणतात? व्हॉट्सअपला मराठीत काय म्हणतात? नाही, कुणालाच माहित नाही. सांगू? मला पण माहित नाही. असे शब्द यायला लागले. नवीन नवीन शब्दानुसार मराठी भाषा. आता आमच्याकडे वैद्यकीय शिक्षण म्हणजे मी अध्यापनाचं काम केलेलं आहे मेडिकल कॉलेजवरती पूर्वी. तिथं सगळे राज्यातील वेगवेगळ्या राज्यातील स्टुडंट यायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी येत नव्हतं, पण मी त्यांना नेहमी पहिल्या फर्स्ट इयर पासूनच सांगायचो की सगळ्यांना मराठी यायला पाहिजे. त्याला मी ऑफिशियल कारण पण द्यायचो. ऍक्च्युली त्याच्या मागं माझा मराठीचा अभिमान हे कारण होतं, पण तसं तिथं सांगता येत नसतं. तिथं मी सांगायचो की आता पेशंट तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून सुरू होणार, तुम्हाला त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला मराठी यायलाच पाहिजे. कारण काही ग्रामीण भागातील पेशंटना हिंदी आणि इंग्लिश दोन्ही येत नाही आणि त्यांचं हिंदी त्यांना समजणार नाही. आया गाया गोट्या भाषा असलं हिंदी काही त्यांना येत नसतं. त्यामुळे तुम्हाला मराठी शिकलं पाहिजे असं मी त्यांना सांगायचो. मित्रांनो, आजकाल मराठी भाषा टिकवणं हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान झालेलं आहे. अर्बन एरियाजमध्ये म्हणजे शहरीकरणामध्ये मराठी भाषेचे जुने शब्दच हरवलेत. अगदी शिव्या सुद्धा देताना कोण मराठीत देईना झाले. म्हणजे एका लेखकाने लिहून ठेवले. शिवी हे उदाहरण ऍक्च्युली योग्य नसलं तरी तुम्हाला ते कळण्यासाठी मी देत आहे. रास्कल, इडिएट अशा वगैरे शिव्या लोक देतात, पण त्याच्यात काही दम नाही असं त्या लेखकाचं म्हणणं आहे. मी आपलं सहज तुम्हाला सांगतोय. एका ठिकाणी मी वाचलंय, तुझ्या असं करून जी पुढे आपण शिव्या वगैरे देतो त्यात जो दम आहे, तो राग जो व्यक्त होतो ते त्याच्यामध्ये व्यक्त होत नाही. म्हणजेच एकूण काय सांगायचं आहे आपल्याला की मराठीचे मूळ शब्द ज्या पद्धतीने भावना व्यक्त करतात असे जुने अनेक शब्द आहेत जे ग्रामीण भागात आपण वापरले जातात. ते अलीकडच्या पिढीमध्ये पूर्णपणे दुर्मिळ होत चाललेले आहेत. आणि नवीन इंग्लिश शब्द हे इंस्टा, टिंडर वगैरे काय काय असे नवीन सगळे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि काय काय त्याची ती व्हॉट्सॲपची छोटी संक्षिप्त भाषा, त्याच्यामध्ये पूर्ण स्पेलिंग नसतं. या सगळ्या गोष्टी आता इनकॉर्पोरेट झालेल्या आहेत आणि त्यामुळं मराठीचे जुने शब्द सगळे खूपच दुर्मिळ होत चाललेले आहेत. बऱ्याच लेखकांनी आणि साहित्य संमेलनामध्ये वक्त्यांनी याचविषयी चिंता व्यक्त केलेली आहे आणि सर्वांचंच कर्तव्य की जुने शब्द जास्तीत जास्त. आणि पूर्वी मी जेव्हा डॉक्टर झालो, सांगलीमध्ये दवाखाना सुरू केला, कॉलेजमध्ये शिकवायला जातो, तेव्हा मी सुरुवातीला एकदम शुद्ध बोलायचा प्रयत्न करायचो. नंतर मी अभ्यासानं असं लक्षात आलं की नाही, आपण जे ओरिजिनल आहे ते शब्द वापरले पाहिजेत. आणि मी खरंच आता अलीकडे जे काय अध्यापन किंवा लेक्चर्स असतील तिकडं जुने आपले मूळ शब्द आणि हेच खरे ओरिजिनल आहेत. अगदी काही वर्षापूर्वी नागराज मंजुळे, माहित आहे का नागराज मंजुळे? कुठला पिक्चर त्याचा? सैराट. फॅन्ड्री माहित आहे ना? फॅन्ड्री पिस्तुल्या पण होता त्याचा एक. काय मी काय फार मोठा फॅन आहे असं नाही. त्यांचं एक मी मुलाखत ऐकली किंवा भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भाषा ही शुद्ध अशुद्ध अशी नसतेच. भाषा ही भाषाच असते. तुमची मूळ जी भाषा आहे, नगरकडचे लोक आले की ते वेगळं मराठी बोलतात, विदर्भाचे लोक वेगळं मराठी बोलतात आणि पुणेरी सदाशिव पेठेतले ते त्यांची एक वेगळीच अतिशय शुद्ध अशी म्हटली जाते, ती मराठी वेगळीच आहे. आणि आपलं सांगली, कोल्हापूर त्याची एक मराठीचा बाणा वेगळाच आहे, एकदम वेगळा आहे. तर सांगायचं आज सोलापूरकडची पण थोडीशी वेगळी भाषा आहे, मराठवाड्यातलं टोन वेगळा आहे, जळगावकडची खानदेशी मराठी थोडीशी वेगळी आहे, कोकणची मराठी थोडी वेगळी आहे. पण ज्याची त्याची जी भाषा आहे त्याच भाषेत ती शुद्ध आणि सगळ्यात स्टँडर्ड भाषा आहे. आणि मी तेच मानतो की आपली मूळ भाषा शुद्ध आणि अशुद्ध नसते. भाषा एक संवादाचं माध्यम आहे आणि ते तुमच्या मूळ शब्दामध्येच झालं पाहिजे. आणि मराठीचं जतन करणे हे सुद्धा या निमित्तानं मला सर्वांना या ठिकाणी शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन बदलत्या शिक्षक ह्याच्यानुसार आपल्याला अनेक गोष्टीमध्ये बदल करावे लागणार आहेत. पण त्याचबरोबर पुस्तक हे जे माध्यम आहे ज्ञानाचं, बुक, हार्ड कॉपी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जगामध्ये त्याच्यासारखं सर्वात प्रभावी अस्त्र प्रगतीचं अजूनही उपलब्ध नाही. अनेक अणुबॉम्ब तयार झाले असतील. विद्यार्थ्यांना ऐकताय का? सगळे स्ट्रेट बसायचंय, परत ताट
इकडे माग तुम्हाला माहित आहे ना, अणुबॉम्ब तयार केले आपल्या देशामध्ये, अनेक देशामध्ये बरेच अणुबॉम्ब तयार केले आणि त्याचा वापर सुद्धा दुसऱ्या महायुद्धात झाला होता. कुठल्या शहरावरती टाकले होते? हिरोशिमा आणि नागासाकी या जपान. असे अनेक प्रभावी अस्त्र, अजूनही त्याच्यापेक्षा प्रभावी अस्त्र तयार केले गेलेले आहेत. पण प्रगतीचं सगळ्यात प्रभावी अस्त्र हे पुस्तकच आहे. पुस्तकाचं महत्व हे अजूनही कमी झालेलं नाही, कधीच होणार नाही. त्यानंच जग बदलू शकतं. नेल्सन मंडेला यांनी म्हटलेलं आहे की दिस इज एज्युकेशन इज अ स्ट्रॉंगेस्ट वेपन दॅट कॅन चेंज द वर्ल्ड. म्हणजे प्रगतीचं सर्वात मोठं साधन हे शिक्षण म्हणजे पुस्तकच आहे. आणि या संदर्भातली एक छोटीशी गोष्ट आहे. एक जहाज पुस्तकं घेऊन ते दुसऱ्या देशामध्ये ती पुस्तकं वाटण्यासाठी काही लोक घेऊन चाललेले होते. बुद्धांचे विचार त्यामध्ये असलेली ती पुस्तकं होती आणि त्यांच्या अनुयायी ते इतर देशामध्ये वाटण्यासाठी घेऊन चाललेले होते. खूप पुस्तकं होती आणि ते जहाज मध्ये समुद्रात गेल्यानंतर त्याचं ओझं जास्त झालं, ते जहाज बुडायला लागलं. मग सगळ्यांना काय वाटलं असेल की ते माणसं तर वाचवली पाहिजेत, पुस्तकं टाकली असतील. पण स्वतःहून काही लोकांनी समुद्रात उड्या टाकल्या आणि बलिदान दिलं ती पुस्तकं वाचवण्यासाठी. मित्रांनो, कारण त्या पुस्तकं त्यांनी वाचली होती आणि त्या पुस्तकांचं महत्व आणि त्या ज्ञानाचं, त्या प्रसाराचं, त्या ज्ञानाच्या प्रसाराचं महत्व त्यांना माहीत होतं. त्याचं महत्व त्यांना माहीत होतं, त्याचं भविष्य त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी उड्या टाकून बलिदान दिलं. तर पुस्तकासारखं मोठं प्रभावी अस्त्र नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. सुरवंट असतो पानावरती झाडांच्या, तो पानं कुरतडत असतो. आपण असंच पानं कुरतडायची नाहीत, ती चाळायची आहेत पुस्तकाची. सुरवंट हा पानं कुरतडून नंतर फुलपाखरू बनून उंच भरारी घेतो. तसं आपल्यालाही भरारी घ्यायची असेल तर आपल्याला पुस्तकाची पानं चाळायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि शिक्षणाशास्त्र मोठं प्रभावी अस्त्र आणि या लकी शाळेसारखे प्रेरणास्थान मी तरी माझ्या आयुष्यात अनुभवली नाहीत. आज जे काही आहे ही शाळा, आपले गुरुजन याच्यामुळेच असं आहे हे मानतो. मला आज या ठिकाणी बोलवलं याबद्दल परत एकदा मी सर्व मॅनेजमेंटचा आणि सावंत सर, माळी सर यांचा आभारी आहे. सर्व विद्यार्थ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज या प्रसंगी गॅदरिंगच्या निमित्तानं आणि बक्षीस वितरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर मखदूम, त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर असलेले डॉक्टर वरमगुंडे, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आप्पा, संस्थेचे सचिव धोंडराम अण्णा, प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य डॉक्टर सावंत सर, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि शिक्षक भगिनी, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, मी काय फार वेळ बोलणार नाही आहे. आज आपण पारितोषिक वितरणासाठी सगळे जमलेलो आहोत. सगळ्यांना त्याची खूप वाट पाहताय तुम्ही. लवकरात लवकर हा कार्यक्रम संपावा असं प्रत्येकालाच वाटतंय. पण मला केव्हा एकदा बक्षीस मिळतंय असं प्रत्येकाला इथं वाटत आहे. प्रथमतः सर्व बक्षीस प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं अभिनंदन मनापासून. आणि ज्यांना बक्षीस नाही मिळणार आहे त्यांचंही अभिनंदन, कारण त्यांनी पार्टिसिपेट केलं म्हणून हे शक्य झालं असं म्हणावं लागेल. सकाळी रांगोळी स्पर्धा आणि मॅथमॅटिकल लॅब आम्ही बघितली. मग त्यातून मुलांच्या डोक्यातील ज्या क्रिएटिव्ह आयडिया आहेत त्या बाहेर येतात आणि संस्थेनं हे जे काही चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये मुलांची क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन ही पॉवर वाढते आणि वेगवेगळ्या संकल्पना लहानपणापासून जर डोक्यात येत गेल्या तर मोठेपणी ही लोक चांगले सायंटिस्ट किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये चांगले काम करू शकतात आणि नेहमीच वेगळ्या प्रकारचं यश ते मिळवू शकत असतात.
आमची 10वीची पहिली बॅच आहे शाळेची. म्हणजे त्यावेळी 11वीचा अभ्यासक्रम बंद झाला आणि 10वीचा अभ्यासक्रम चालू झाला. आम्ही एकाच वर्गातले दोघं. 75ची आमची पहिली बॅच, त्यानंतर 77ला आम्ही 12वीची आमची पहिली बॅच आणि नंतर मग आता पुढचा जो प्रवास आहे तो लाईफचा चालू झाला. अशा पद्धतीनं आम्ही दोघंही इंडस्ट्रीमध्ये घुसलो, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम केलं. मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो, सुरुवातीला प्लॅनिंगमध्ये होते. नंतर त्यांनी पूर्ण प्लांटचं हेड म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि मी पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग हेड म्हणून रिटायर झालो. 39 वर्ष नोकरी केली तिथं. असे वेगवेगळे अनुभव येत गेले. म्हणजे नवीन नवीन येणारी मुलं, नवीन नवीन येणारे ITI स्टुडंट्स, त्यांच्या डोक्यातून येणारे आयडियाज आम्हाला आवडायच्या म्हणजे बऱ्यापैकी. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. एका केमिकल इंडस्ट्रीमध्ये एका कन्सल्टंटनी सजेशन स्कीम लावली, म्हणजे सूचना समिती स्थापन केली. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की बाबा 100 कामगार असतील तर त्यांनी कंपल्सरी सगळ्यांना एक सूचना टाकलीच पाहिजे असं सांगितलं आणि एक बॉक्स ठेवला बाहेर फॅक्टरीच्या. मग सगळ्यांनी एक 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 आपली सूचना टाकली त्यात. पण त्याच्यामध्ये एक अटेंडंट होता की जो मटेरियल द्यायचा लोकांना, त्यानं एकही सूचना टाकली नाही. मग त्याच्याकडे हे लोक गेले, म्हणजे बाबा तू का सूचना टाकली नाही आहेस? तर तू म्हणलं मी काय म्हणलं आयुष्यभर म्हणलं फक्त मटेरियल देत आलो आहे, हँडग्लोव्ज घ्यायचे आणि हँडग्लोव्ज द्यायचे एवढंच करत आलो आहे, मी दुसरं काही काम केलेलंच नाही आहे. नाही म्हणलं तुझ्या डोक्यात काय आयडिया असेल ती टाक. मग त्यानं फार विचार करून सूचना टाकली आणि त्या सूचनेला त्या वर्षीचं प्रथम पारितोषिक मिळालं. सूचना काय होती तर दोन्ही हाताचे हँडग्लोव्ज वापरले जात नाहीत, काम करून करून उजव्या हाताचे हँडग्लोव्ज खराब होतात, तेवढेच फक्त रिप्लेस करावेत आणि डाव्या हाताचे हँडग्लोव्ज रिप्लेस करू नयेत. म्हणजे 50% सेव्हिंग झालं त्यात. अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं खूप काही मिळवत असतो आपण आणि खूप काही साध्य करत असतो. तर अशा पद्धतीचं क्रिएटिव्ह थिंकिंग विद्यार्थ्यांनी करावं आणि वेगवेगळ्या इनोव्हेशनच्या टेक्निक त्यांनी आत्मसात कराव्यात एवढीच मी सगळ्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी सांगेन. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा असतील. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. थँक्यू. देण्यासाठी अनेक व्यक्तींनी बक्षिसे ठेवलेली आहेत. त्या सर्वांचे प्रथमतः मनापासून आभार. प्रथम SSC परीक्षा पलूस केंद्रामध्ये प्रथम येणारा विद्यार्थी वेदांत दीपक फल्ले, गुण आहेत 98.40%. या विद्यार्थ्यांना आपण मुख्य कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण देणार आहोत. त्याचा नामोल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर कुमारी तीर्था मुकेश मुळे SSC परीक्षेत विद्यार्थिनीमध्ये प्रथम विद्यार्थिनी, गुण आहेत 95.60%. कैलासवासी SK पाटील काका यांचे स्मरणार्थ श्री रामचंद्र शंकरराव पाटील माजी अध्यक्ष व संचालक पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस यांनी ठेवलेले प्रशालेतील प्रथम येणारी विद्यार्थिनी ₹1000. कैलासवासी वसंत महादेव गायकवाड स्मरणार्थ सौ मंजुश्री प्रवीण झेंडे यांनी ठेवलेले विद्या मंदिरात गणित विषयात प्रथम येणारी विद्यार्थिनी ₹500. कैलासवासी श्रीमती द्रौपदी महादेव सातपुते स्मरणार्थ श्री SM सातपुते सर माजी उपमुख्याध्यापक लक्की विद्या मंदिर पलूस यांनी ठेवलेले SSC बोर्ड परीक्षेत मराठीत सर्वप्रथम ₹101. कैलासवासी अनंता गणपत दड स्मरणार्थ श्री सुभाष गणपत दड सर यांनी ठेवलेले इयत्ता 10वी हिंदी विषयात सर्वप्रथम विद्यार्थिनी ₹900 विभागून. कैलासवासी पांडुरंग लक्ष्मण कदम व कैलासवासी पार्वती लक्ष्मण कदम यांचे स्मरणार्थ पर्यवेक्षक श्री रमेश पांडुरंग कदम सर यांनी ठेवलेले इयत्ता 10वी हिंदी विषयात सर्वप्रथम विद्यार्थी ₹900 विभागून. कैलासवासी चंद्राबाई अण्णाजी जुगुळकर यांचे स्मरणार्थ श्री SR गाडगे सावंतपूर यांनी ठेवलेले सर्वप्रथम विद्यार्थिनी ₹7,000 वरील 1 वर्षाचे व्याज विभागून. कैलासवासी आनंदरावजी पाटील पारितोषिक श्री हिंदूराव पाटील यांनी ठेवलेले मराठी विषयात प्रथम ₹2,000 वरील 1 वर्षाचे व्याज. कैलासवासी प्रभाकर विनायक कुलकर्णी स्मरणार्थ श्रीमती वसुधा गजानन सपाटे हैदराबाद यांनी ठेवलेले इयत्ता 10वी व 9वी प्रथम विद्यार्थिनी ₹10,000 वरील 1 वर्षाचे व्याज. श्री पंढरीनाथ जगन्नाथ शेवाळे येडेनी पाणी यांनी ठेवलेले इयत्ता 10वी प्रथम विद्यार्थिनी ₹12,500 वरील 1 वर्षाचे व्याज. कैलासवासी SSC बोर्ड परीक्षेत मराठीत सर्वप्रथम ₹101.
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांची मार्फत घेण्यात येणारी गणित पारंगत परीक्षा यामध्ये विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र कुमारी तीर्था मुकेश मुळे गुण आहेत 95. माजी नाईक लकी विद्या मंदिर पोलीस यांनी ठेवलेले टेक्निकल घेऊन प्रथम येणारा विद्यार्थी रुपये 250. कैलासवासी RD पाटील सेवानिवृत्त कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन इस्लामपूर यांचे स्मरणार्थ श्री SR पाटील सर सेवानिवृत्त शिक्षक टेक्निकल विभाग यांनी ठेवलेले टेक्निकल विषय घेऊन प्रथम येणारा विद्यार्थी रुपये 500. कैलासवासी गोम कुराडे पारितोषिक व बन्याबापू जांभेकर पारितोषिक. टेक्निकल विषय घेऊन प्रथम येणारा विद्यार्थी रुपये 1000 व 1 वर्षाचे व्याज. त्याचबरोबर गणित पारंगत परीक्षा 2024-25 मध्ये विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र सायराज शंकर काळे. त्यांचे पालक असतील तर तुम्ही येऊ शकता. या पाहुण्यांनी आज आपल्या इथे नवीन बक्षिसे जाहीर केली. मातोश्री कैलासवासी राजक्का बजरंग मलतूम यांच्या स्मरणार्थ डॉक्टर दिलीप बजरंग मलतूम यांच्याकडून 10वी प्रथम क्रमांक
रुपये 200, 10वी सायन्स विषय प्रथम रुपये 200, 10वी गणित विषय प्रथम रुपये 200, 12वी सायन्स प्रथम रुपये 200, 12वी बायोलॉजी प्रथम रुपये 200 याबद्दलही त्यांचे विशेष आभार. तसेच आजच्या प्रमुख पाहुण्यांचे सहकारी डॉक्टर अजित बनमकुंडे साहेब हे ह्या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. सदर कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाश पुजारी साहेब यांचेही विशेष आभार. तसेच या कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे सचिव आदरणीय मान्य धोंडीराम शिंदे अण्णा यांचेही विशेष आभार. तसेच या कार्यक्रमात उपस्थित संचालक श्री प्रशांत कुलकर्णी साहेब यांचेही आभार. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माजी सेवानिवृत्त शिक्षक एले पाटील सर यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आजच्या बक्षीस वितरण समारंभातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक यशाचा गौरव झाला. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. या यशासाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे आमच्या कॉलेजचे मुख्याध्यापक श्री आदरणीय ए.एस. सावंत सर यांचेही मी आभार मानतो. तसेच प्रशालेचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक वृंद व प्रोत्साहन देणाऱ्या पालक वर्गांचे मनपूर्वक आभार मानतो. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, संयोजन व यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी परिश्रम घेतलेले सर्व सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी स्वयंसेवकांचे विशेष आभार. उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या सो एम.एस. पाटील मॅडम, सो S.A. तावेकर मॅडम यांचेही आभार. त्याच वेळेला स्वागत घेताना पाहुण्यांचे स्वागत करणारे श्री पवार सर्व त्यांच्या टीमचेही आभार. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मनापासून प्रास्ताविक हेच सांगते इतकेच. स्वागत तुमचे मनापासून प्रास्ताविक हेच सांगते इतकेच. खेळ बुद्धी संस्कार यांच्या संगमातून घडते भविष्य उज्ज्वल नक्कीच. यानंतर आजच्या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक सादर करीत आहेत प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री DM बडगुजर सर. सरांना विनंती त्यांनी थोडक्यात स्वागत व प्रास्ताविक सादर. शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर प्राथमिक विभाग व व्यवसाय अभ्यासक्रम यांचा संयुक्तिक पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संस्थेचे संचालक जयंत नाना कदम, त्याचप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशप्पा पुदाले, संदेश कुलकर्णी साहेब आणि संस्थेचे सचिव माननीय धोंडीराम शिंदे सर, त्याचप्रमाणे प्रशालेची धुरा सांभाळणारे माननीय मुख्याध्यापक सावंत सर आणि प्रशालेचे सर्व अधिकारी, अध्यापक बंधू भगिनी आणि त्याचप्रमाणे प्राथमिक विभागातील विद्यार्थी आणि व्यवसाय अभ्यासक्रमातील पारितोषिकामध्ये भाग घेणारे आणि यश मिळवणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं या प्रशालेमध्ये प्रथमतः स्वागत. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जे 2 वर्तमानपत्र, एक दैनिक तरुण भारत आणि दुसरं दैनिक पुढारी, या 2 वर्तमानपत्रातील पत्रकार, पलूस तालुक्याचे पत्रकार जे आपल्या लेखणीद्वारे या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडतात, बऱ्या वाईट गोष्टी घडतात, समाजामध्ये जो काही अंधकार असेल तो शब्दरूपाने नाहीसा करण्याचा प्रयत्न करतात, असे हे 2 पत्रकार आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पत्रकार मंडळी आपल्याला पाहुणे लाभलेत याचा अर्थ असा की आपण सगळे वाचनीय आहोत. हे 2 वर्तमानपत्र जे काय आहेत, दैनिक तरुण भारत, मला वाटतं याची स्थापना जवळजवळ 1919 साली झाली आणि दुसरं जे काही वर्तमानपत्र आहे दैनिक पुढारी, याची स्थापना 1937 साली झाली. आज 19व्या शतकातून 20व्या शतकाकडे वाटचाल करत असताना पत्रकारितेने अनेक बदल बघितलेत आणि या बदलांना येणारी पिढी खरोखर स्वीकारते आहे आणि म्हणूनच आज तुमच्यासमोर या पत्रकारांचा परिचय करून देताना मला खूप आनंद होतोय. पहिले दैनिक तरुण भारतचे जे काही पत्रकार आहेत, वैभव माडी सर यांच्या या वर्तमानपत्रामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचे जे काही लेख असतात, संपादकीय लेख, ते वाचनीय असतात. पुढारीमध्ये जे काही लेख असतात ते ग्रामीण भागातील समस्यांवर आणि एक प्रखर असं मत त्या ठिकाणी मांडलेलं असतं. अशा या 2 पत्रकारांचं स्वागत मी आमच्या या पारितोषिक वितरणास प्रसंगी करत आहे. आज आमचा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा पहिला दिवस, पण त्याच्या अगोदर म्हणजे काल 22 तारखेला याच प्रशालेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा जवळजवळ 1956 पासून तर 2024-25 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची भरघोस अशी नोंदणी झालेली आहे. त्याही कार्यक्रमाला ज्या आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या काही नद्या असतात, सकाळी म्हणजे 22 तारखेच्या कार्यक्रमाला आंधळीचेच प्रमुख पाहुणे होते खरात सर, आणि आज सकाळच्या पारितोषिक वितरणासाठी सुद्धा आंधळी गावचे सुपुत्र होते, ते डॉक्टर होते. आणि आता हे 2 जे काही पत्रकार आहेत हे कृष्णकाठचे आहेत आणि त्यामुळे या 2 नद्यांचं मिलन या पलूसच्या भूमीमध्ये आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये होत आहे. या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी पत्रकारितेबद्दल जी काही जागरूकता असते ती आपल्या भाषणातून व्यक्त करावी अशी आशा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं छोटंसं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. पेक्षा माणसानं सोन्यासारखं होण्यापेक्षा परिसासारखं व्हावं, जिथं जावं तिथं त्याचं सोनं करून जावं.
जिथं जावं तिथं त्याचं सोनं करून परिचय यावं. करून देताना विशेष आनंद होतोय. अत्यंत दमदार व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व असणारे पाहुणे आजच्या या आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. या ठिकाणी कार्यक्रमाचे पाहुणे माननीय श्री तुकाराम बिराप्पा धायगुडे हे पलूस तालुक्यातील दुदोंडी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी BSc फिजिक्स हे उच्च शिक्षण पूर्ण केले असून कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. शैक्षणिक, व्यावसायिक, पत्रकारिता, सामाजिक तसेच पर्यावरण या क्षेत्रामध्ये भरीव काम केलेलं आहे. व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात HDFC बँकेमध्ये केली. 5 वर्ष मॅनेजर या पदावरती काम करीत असताना बँकिंग व आर्थिक व्यवस्थापनाचा सखोल अनुभव मिळवला. सन 2008 पासून सांगली येथे स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये नीलगंगा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची स्थापना करून ती यशस्वीपणे चालवत आहेत. या कंपनीच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक तसेच सर्वच प्रमुख बँकांसोबत कायदेशीर भागीदारीमध्ये वित्तीय सेवा पुरवण्याचे कार्य सुरू आहे. विश्वासार्हता, पारदर्शकता, ग्राहकाभिमुख सेवा ही त्यांच्या व्यवसायाची प्रमुख ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सांगली जिल्ह्यामधील अनेक नामवंत संस्थांच्या मार्फत जीवन गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये सन 2005 ते 2018 दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार, सन 2019 पासून दैनिक पुढारीचे पलूस तालुका प्रतिनिधीमधून कार्यरत. यासोबतच पुढारी न्यूज चॅनल, लोकन्याय मराठी न्यूज चॅनलसाठी त्यांनी पत्रकारितेचे योगदान दिले आहे. श्री धोंडीराज महाराज यात्रा विशेषांकासाठी संपादक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेली आहे. पक्षी अभ्यासक म्हणून ते सक्रिय आहेत. तलाव, नदीकाठ, नैसर्गिक अधिवासामध्ये आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्यावरती अभ्यासपूर्ण निरीक्षण, स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची माहिती संकलित करून समाजासमोर मांडण्याचं काम ते करतायत. सध्या माझा बाप या पुस्तकाचे लेखन करत असून या पुस्तकामधून सामाजिक, भावनिक, वास्तविक जीवनामधील अनुभव मांडताना आपणाला दिसतात. शिस्तप्रिय, आरोग्य सचेत, जिममध्ये व्यायाम हा त्यांचा नित्यक्रम आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, संदीप घुगे पोलीस बांधवांच्या सोबत डोंगर रांगांच्या मध्ये यशस्वी ट्रेकिंग, निसर्गप्रेमी, पक्षी अभ्यासू, साहित्य, पर्यावरण, व्यावसायिक व निर्भीक पत्रकार, समाजप्रेमी असे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. यासोबतच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असणारे श्रीयुत वैभव लक्ष्मण माई, पत्रकार, तरुण भारत पलूस तालुका प्रतिनिधी. त्यांचं मूळ गाव ईश्वरपूर आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये 20 वर्ष उल्लेखनीय कामगिरी. इंद्रप्रस्थ नागरी पतसंस्था, विवेकानंद वाचनालय, तांदूळवाडी मुक्तांगण स्कूल यांच्या वतीने विशेष गौरव पुरस्कार. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचा सन 2016 रोजी पुरस्कार प्राप्त. पलूस तालुका प्रतिनिधी पदाबद्दल स्वराज्य फाउंडेशन आष्टा यांच्या मार्फत 2020 साली पुरस्कार. महापूर, कोरोना यांच्याबद्दल विशेष वार्तांकन, व्यसनाधीनता, राजकीय वार्तापत्र विश्लेषण, नगर परिषदेमधील विविध प्रश्नांच्यावरती पत्रकारितेच्या माध्यमातून दमदार लेखन केलेलं आहे. पलूस शहरामधील पाणी प्रश्न, अन्यायकारक विकास आराखड्यावर 9 भागांच्या मधून वर्तमानपत्रामधून मालिका लेखन त्यांनी केलेलं आहे. प्रशासनाच्या चुकीच्या बाबी उजेडामध्ये आणल्यानं तरुण भारत वर्तमानपत्राचा खप वाढला व पलूसकरांच्या मनामध्ये जनतेचा पत्रकार स्थान निर्माण केले. मराठी चित्रपट क्षेत्रामधील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, सयाजी शिंदे, मिलिंद गुणाजी, बापूबिरू वाटेगावकर, सई तामणकर, सोनाली कुलकर्णी यांचा थेट संपर्क त्यांना लाभला. गायन क्षेत्रामधील पद्मजा फेनानी, अशोक हंडे, जगदीश खेबुडकर यांचा सहवास त्यांना लाभला. अपघात, दंगली, मोर्चा, आंदोलनं यांचं उत्तम प्रकारे फोटो कव्हरेज, फोटोग्राफी हा त्यांचा छंद आहे. पेपर एजंट, प्रेस फोटोग्राफर, पत्रकार असा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव या पाहुण्यांना लाभलेला आहे. या ठिकाणी या पाहुण्यांचा परिचय देण्याचं काम मी थांबवतो. धन्यवाद.
शालेय वार्षिक अहवाल सर 2025-26. नमस्कार. ज्ञान देता ज्ञान बहरले, याच व्रताने आम्ही धावतो. ज्ञान देण्याचे व्रत आगळे, कीर्तिवंत विद्यार्थी आम्ही घडवितो. आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री तुकाराम दायगुडे साहेब, पत्रकार दैनिक पुढारी, व श्री वैभव माळी, पत्रकार दैनिक तरुण भारत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयंत नाना कदम, संचालक पलूस शिक्षण प्रसारक मंडळ. तसेच माननीय श्री प्रकाशप्पा पोदाले, अध्यक्ष पलूस शिक्षण प्रसारक मंडळ. संस्थेच्या उपाध्यक्षा व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील माई व संस्थेचे उपाध्यक्ष श्री संदेश विष्णुपंत कुलकर्णी साहेब. संस्थेचे सचिव माननीय श्री धोंडराम अण्णा शिंदे. तसेच संस्थेचे सदस्य श्री प्रशांत कुलकर्णी साहेब. उपस्थित सर्व संचालक मंडळ व सदस्य. त्याचप्रमाणे प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री एस सावंत सर, प्रशालेतील विविध विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम या विभागाकडे अध्यापन करणारे अध्यापक अध्यापिका, प्रशालेचे सर्व कर्मचारी व सर्व वर्गाचे वर्ग प्रतिनिधी आणि निमंत्रित पालक, पलूस परिसरातील मान्यवर, मंडप, साऊंड सिस्टीम, हितचिंतक, पत्रकार आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, आपणा सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रशालेच्या उल्लेखनीय बाबी, शैक्षणिक गुणवत्ता, अर्थातच प्रगतीचा आलेख अहवाल स्वरूपात सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. पंखात बळ देतो आम्ही, पंखात बळ देतो आम्ही, उडण्यासाठी घ्या बरारी. पंखात बळ देतो आम्ही, उज्ज्वल भविष्य घडवुनी, यशवंत कीर्तिवंत व्हा तुम्ही. सन 1958 साली लावलेल्या या ज्ञान रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज रोजी इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी अखेर 55 तुकड्या व व्यवसाय अभ्यासक्रमाकडील 8 विविध विभाग या सर्व विभागात मिळून यावर्षी 2245 विद्यार्थी अध्ययन करीत असून 150 अनुभवी अध्यापक, अध्यापिका, प्राध्यापक, सेवक वर्ग आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व मनापासून बजावत आहेत. यशवंत बनवून विद्यार्थी आम्ही, त्यांना कीर्तिवंत करतो आम्ही. उद्याच्या भविष्यासाठी या मातीत त्यांना घडवितो आम्ही. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा निकाल फेब्रुवारी 2025. मार्च 2025मध्ये इयत्ता 10वीत एकूण 249 पैकी 248 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 99.60% इतका लागला असून प्रशालेतील पलूस केंद्रात गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे. प्रथम क्रमांक वेदांत दीपक फल्ले 98.40%. द्वितीय क्रमांक साईराज शंकर काळे 98%. तृतीय क्रमांक हर्ष विनोद कदम 97.60%. चतुर्थ क्रमांक चव्हाण अवधूत प्रमोद 96.60%. पाचवा क्रमांक टोनपे यश प्रकाश 96%. गायकवाड सिद्धेश अशोक 96%. विशेष बाब म्हणजे 90%वरील प्रशालेचे 32 गुणवंत विद्यार्थी, विशेष प्रावीण्य मिळवलेले 96 गुणवंत विद्यार्थी. सेमीचा निकाल 100%, टेक्निकल विभागाचा निकाल 100% असा आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा निकाल फेब्रुवारी 2025. फेब्रुवारी 2025मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 94.18% इतका लागला असून विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे. कला विभाग 84.90%, वाणिज्य विभाग 98.33%, विज्ञान विभाग 99.33%. गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे. प्रथम क्रमांक मयुरी संजय जाधव 89.50%. द्वितीय क्रमांक प्रथमेश राजेश नेने 88.83%. तृतीय क्रमांक मयुरी अर्जुन कदम 87%. इयत्ता 12वी व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल फेब्रुवारी 2025मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 91.66% इतका लागला असून प्रथम 3 आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे. प्रथम क्रमांक सादिक इफ्तार शिकलगार मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 74.05%. द्वितीय क्रमांक प्रणोती प्रकाश कारंडे बँकिंग विभाग 71.83%. तृतीय क्रमांक विघ्नेश बापूसो भंडारे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 70.33%.
परीक्षा विभाग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीसाठी घेण्यात येतात. आपल्या प्रशालेतील इयत्ता 8वीचे 67 व इयत्ता 5वीचे 67 व इयत्ता 8वीचे 15 विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये इयत्ता 5वीतील चिरंजीव आरोह अमोल कदम हा जिल्हा गुणवत्ता यादीत 114वा आला. तसेच इयत्ता 8वीतील संस्कार संदीप बुचडे हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत 76वा आला. त्यांना शासनाची प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 2 वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. यावर्षी परीक्षेसाठी 5वीचे 82 व 8वीचे 31 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. NMMS परीक्षा राज्य परीक्षा परिषद पुणे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत येते. ही परीक्षा इयत्ता 8वीचे 54 पैकी 33 विद्यार्थी झालेले आहेत व यावर्षी 72 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. नवोदय प्रवेश परीक्षा केंद्र शासनामार्फत दरवर्षी इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यासाठी आपल्या प्रशालेतील एकूण 35 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. तसेच परीक्षेचे केंद्र आपल्याच प्रशालेत होते. तसेच गणित प्रावीण्य प्रज्ञा व पारंगत परीक्षा आंतरराष्ट्रीय गणित इंग्रजी ऑलिम्पियाड हिंदी बहिस्त परीक्षा चित्रकला स्पर्धा इतर बाह्य बौद्धिक स्पर्धा घेतल्या जातात. ग्रंथालय आज मितीस ग्रंथालयात एकूण 16,945 ग्रंथ आहेत. वाढदिवस व इतर कारणाने विद्यार्थी व हितचिंतकांच्याकडून ग्रंथ भेट योजनेअंतर्गत 276 ग्रंथ मिळाले आहेत. या वर्षात 38,500 रुपयाचे ग्रंथ भेट स्वरूपात मिळाले आहेत. सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत इयत्ता 5वी ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करण्यात आले. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिवस साजरा केला व ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालयामार्फत वाचक श्री स्पर्धा घेण्यात आल्या. यावर्षी या स्पर्धेत 365 विद्यार्थी बसले होते. NCC स्काउट गाईड RSP विद्यार्थ्यांच्या अंगी देशभक्ती देशप्रेम कायद्याविषयी जाणीव स्वजाणीव अशा विविध संस्कार NCC स्काउट गाईड RSP मार्फत दिले जातात. त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त इतराबद्दल आदर सामाजिक बांधिलकी दिसून येते. विविध उपक्रम विज्ञान प्रदर्शन सखी सावित्री मंच विद्यार्थी सुरक्षा गुणवत्ता विशेष उपक्रम स्वयं नशामुक्ती केंद्र निर्भया पथक पालक सभा राष्ट्रीय हरित सेना व हर्बल गार्डन तंत्रशिक्षण मार्गदर्शन व शैक्षणिक क्षेत्र भेट हरवले सापडले शैक्षणिक सहल मोफत गणवेश वाटप डिजिटल क्लासरूम शासकीय योजना सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रम योजना विद्यार्थ्यांना सवलत देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवाहात सतत प्रगती व्हावी म्हणून माझा सेवक वर्ग प्रयत्न करीत असतो. माजी विद्यार्थी मेळावा 2025 दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन झालेल्या विक्रमी नोंदणीची अधिकृत नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. क्रीडा जगत आपल्या प्रशालेतील कबड्डी खो खो नेटबॉल हँडबॉल व्हॉलीबॉल स्केटिंग कुस्ती रायफल शूटिंग आट्यापाट्या जुडो कराटे बॅडमिंटन बुद्धिबळ व मैदानी स्पर्धांमधून तालुका जिल्हा विभागीय स्तरावर 250 खेळाडू सहभागी झाले तर राज्य स्तरावर 75 खेळाडू सहभागी झाले. 5 खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. तसेच शालेय विभागीय जिल्हास्तर अशा विविध स्तरावर विद्यार्थ्यांची चमक दाखवलेली आहे. अभिनंदनीय निवड आमच्या प्रशालेतील अनेक पदाधिकारी शिक्षक सेवक वर्ग विद्यार्थ्यांना विविध सेवा देणाऱ्या संस्था विभागामार्फत अभिनंदनीय निवड करून सन्मानचिन्ह देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम यामध्ये शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2025 या उपक्रमाअंतर्गत विद्यालयाचा पलूस केंद्रात व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. तसेच जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे. उत्कृष्ट निधी
चालू वर्षी पलूस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी, शाळेचे माजी कर्मचारी यांनी शाळेच्या गरीब, होतकरू, अभ्यासू विद्यार्थ्यांना शालेय युनिफॉर्म विद्यार्थ्यांना दिले, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच पलूस व पलूस परिसरातील नागरिक संस्थेचे हितचिंतक कर्मचारी वर्ग यांच्यामार्फत उत्कर्ष निधी दिला जातो. त्यामुळे संस्थेच्या संकुलातील विविध विभागामध्ये सोयी सुविधा पुरवल्या जातात. तरी संस्था व शाळा त्यांचे कायम ऋणी राहील. संस्थेची नेत्रदीपक प्रगती. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या मार्गदर्शनामुळे व सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शैक्षणिक संकुलाची सर्व विभागाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये आज आपण वार्षिक स्नेह संमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत नाना कदम, कार्यक्रमानिमित्त उपस्थित या संस्थेचे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पुधारे सर, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी सर, सचिव धोंडराम शिंदे सर, या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय अनिल सावंत सर, तसेच माझ्यासोबत असणारे दुसरे प्रमुख पाहुणे दैनिक पुढारीच माझ्या तोंडात येते सारखं, दैनिक तरुण भारतचे आणि एक धडाडीचे ज्यांचं व्यक्तिमत्व आहे ते असे आमचे सहकारी मित्र वैभव माळी सर, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास उपस्थित आमचे मार्गदर्शक पलूस तालुका पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष आणि दैनिक केसरीचे तालुका प्रतिनिधी आदरणीय यशवंत कदम सर. प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो आणि स्नेह संमेलन आणि वार्षिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आज मला खरं वाटलं तर मला आनंद या ठिकाणी वाटतोय. आजचा दिवस हा खूप खास दिवस आहे. कारण का तर विद्यार्थी मित्रांचे मेहनतीचे फळ साजरे होते आणि शिक्षकांचे मार्गदर्शन सन्मानित होते आणि पालकांचे प्रेम आणि आधार यशाला गाठले आहे. आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज हा पारितोषिक वितरण कार्यक्रम या ठिकाणी होतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या शाळेत शिक्षण घेत आहात ती शाळा म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर. या शाळेमुळे आपल्याला संपूर्ण भारत देशात आपली एक चांगली ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे. शाळेच्या नावाला उंचवण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला फक्त शाळेचा अभिमान ठेवायचा नाही तर पालकांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे. कारण आपण फक्त शाळेमध्ये फक्त एक नंबर घेतला किंवा शाळेमध्ये आपण अव्वल आलो तर असं न होता तर आपण प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे. पालकांचा सन्मान केला पाहिजे, शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे, घरात असलेल्या प्रत्येक कुटुंबाचा आपण सन्मान केला पाहिजे. तरच आपण त्या ठिकाणी त्या सन्मानाला पात्र आहोत असं आपण या ठिकाणी म्हणतोय. आजकाल मुलं, सावंत सर तुम्हाला सांगतो, आजकालची जी पिढी आहे ती आज मोबाईलच्या विळखात सापडलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळं हे विद्यार्थी कुठेतरी बिघडतात का अशी एक समाजामध्ये भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्याकडे अगोदर लक्ष देणं गरजेचं आहे. अनेक पालकांचं असं म्हणणं असतं की शिक्षक काय करतात, पण शिक्षकांच्याकडे मुले तर साधारणतः 5 ते 7 तास असतात, पण राहिलेली जो काही वेळ असतो ते मुलं आपल्या पालकांच्याकडे असतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षकामुळे मुलं फक्त शाळेत असतात परंतु घरातला वेळ आणि मार्गदर्शक पालकांच्या हातात असतं. आणि आज अनेक लहान मुलं व्यसनाधीन होतात. हे चित्र जर बघितलं तर पाहताना मन हेलावून जातं. लहान वयात व्यसनामध्ये अडकणाऱ्या मुलामध्ये शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये तालुक्याला जेवढ्या काही शाळा असतील तर तिथं प्रबोधनाची आज गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, फक्त शाळेत पहिला नंबर मिळवणं हे तुमचं ध्येय नसलं पाहिजे. त्याऐवजी समाजामध्ये कसं जगायचं, मोठ्यांचा सन्मान कसा राखायचा, सकारात्मक विचार कसा ठेवायचा हे शिकणं आता म्हणजे फार गरजेचं आहे. शाळेतले ज्ञान आणि अभ्यास या जीवनातल्या मूल्याशी आपण जुळलं पाहिजे. आज तुम्ही लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतात, ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या शाळेमध्ये तुम्ही जीवनात अनेक संधी मिळवू शकता, समाजामध्ये तुम्ही आदराने उभारू शकता.
आज या ठिकाणी ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे, मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी नाराज व्हायचं नाही. आणि मी ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालं नाही त्या सर्वांसाठी मला असं वाटतं की आपण टाळ्या वाजवून त्यांचं पहिलं स्वागत केलं पाहिजे. पुढच्या वर्षी तेच विद्यार्थी तुम्ही कसं गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकता यासाठी त्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिकत राहा, चिकाटी दाखवा. स्पर्धा असली पाहिजे पण ते चांगल्या विचाराची आणि चांगल्या संस्काराची असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आहे मेहनत असली पाहिजे. सतत प्रयत्न करत राहा. अडथळे आल्यानंतर हार मानू नका. म्हणजे एखादी परीक्षा आपल्याला अवघड गेली तर आपण कधी नाराज नाही झालं पाहिजे, तर त्याच्यावर मात कशी करता आली पाहिजे, तर ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे आत्मविश्वास. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जे ठरवलंय ते तुम्ही करू शकताय, हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं संस्कार हे आपल्या शालेय जीवनामध्ये सगळ्यात मोठा पाया आहे असं मी समजतो. यामध्ये तुम्ही मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे, शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे आणि पालकांचा सन्मान केला पाहिजे. आज अनेक विद्यार्थी पाठीमागं बघितलं, आमच्या काळामध्ये जेव्हा आम्ही शाळेमध्ये शिकत होतो, एखादा शिक्षक जर आम्ही सावंत सर पुढनं आले तर आम्ही गल्ली बदलत होतो. म्हणजे त्या शिक्षकांच्या समोर जायचं आमचं धाडस होत नव्हतं, कारण त्यावेळेला आम्हाला त्या शिक्षकांचा आमच्या मनामध्ये रिस्पेक्ट असायचा. परंतु आजकालची पिढी किंवा आजकालची विद्यार्थी ही चित्र कुठंतरी थोडंसं बदलते वाटतंय, तर हे चित्र आपण बदललं नाही पाहिजे. शेवटी एकच सांगतोय की पलूस शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षकांचे, पालकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. हे शिक्षण मंडळ, शिक्षक, पालक हेच विद्यार्थ्यांच्या यशाचा खरा पाया आहे. चला आपण सर्वजण या सर्व जे काही यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत, ज्या मुलांना पारितोषिक मिळालेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जाता एकच गोष्ट सांगतो, मेहनत करा, आत्मविश्वास ठेवा, संस्कार जोपासा आणि जीवनात नेहमी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा. यश तुमच्या पायाशी पडेल. फक्त प्रयत्न करत राहा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री जयंत कदम नाना यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पत्रकार दायगुडे साहेब, माननीय वैभव माळी साहेब, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशप्पा पुदाले, उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब आणि आमचे प्रेरणास्थान तरुण तडफदार संस्थेचे सचिव श्रीयुत दोंडाम शिंदे अण्णा, त्याचबरोबर आमचे सहकारी संचालक श्रीयुत प्रशांत कुलकर्णी साहेब आणि या प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत सावंत सर, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व शिक्षक वर्ग. दायगुडे साहेबांनी सांगितलं की ही शाळेतील विद्यार्थी म्हणजे चांगलं त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे आणि त्यांनी बराचसाच या चालू घडामोडींचा उहापोह केला. दायगुडे साहेब, या ठिकाणी मी एक नमूद करतो की आमच्या प्रशालेतील जे विद्यार्थी आहेत हे बहुतांशी विद्यार्थी हे मोबाईलमध्ये न अडकता हे मैदानी खेळामध्ये सक्रिय सहभागी असतात. आता अगदी थोड्याच वेळात आपण तो वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सुरू करणार आहे आणि या बक्षीस वितरणामध्ये आपल्याला ती गोष्ट दिसून येईल की आमचे विद्यार्थी फक्त मोबाईलमध्येच नाहीत तर मैदानी खेळामध्ये सुद्धा त्याचं प्रावीण्य दाखवत असतात. आणि हीच परंपरा पूर्वीपासून 1958 सालापासून सुरू झालेली परंपरा आहे, ती आज 2025पर्यंत अखंडपणे सुरू आहे. यासाठी या प्रशालेचे जे माजी शिक्षक होते आणि आत्ताचे जे आजी शिक्षक आहेत या सर्व शिक्षकांचा यामध्ये फार मोठा वाटा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आज बक्षीस मिळणार आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना मिळणार नाही त्यांचंही हार्दिक अभिनंदन, कारण पुढच्या वर्षी ते बक्षीस 100% जे यावर्षी ज्यांनी मिळवलेलं नाही ते विद्यार्थी पुढच्या वर्षी ते बक्षीस मिळवणार आहेत. त्याबद्दल त्यांचं ॲडव्हान्समध्ये आज या ठिकाणी मी अभिनंदन करतो. चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे. चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चिकाटीनं जर आपण प्रत्येक म्हणजे अभ्यास असू दे किंवा खेळ असू दे किंवा इतर तुमचे
छंद असू देत हे जर तुम्ही जोपासले तर तुम्हाला उत्तुंग यश मिळायला कोणतीही अडचण नाही. एवढ्याच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑफ एज्युकेशन सांगली संयुक्त विद्यमानाने भास्कराचार्य टॅलेंट सर्च परीक्षा प्रशालेमध्ये घेण्यात आली. या परीक्षेमध्ये आपल्या प्रशालेचे महाराष्ट्र राज्यातून एकूण 12 विद्यार्थी गुणवंत यादीमध्ये आले आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद मॅडम. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, लकी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली शालेय वार्षिक अहवाल या ठिकाणी पारितोषिकचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी दैनिक पुढारी व भास्कराचार्य प्रतिष्ठान आयोजित आपण भास्कराचार्य टॅलेंट सर्च परीक्षा ही प्रत्येक वर्षी घेत असतो. विद्यार्थ्यांच्या विकासासंदर्भात विद्यार्थी 5वी ते 10वी या सर्व विद्यार्थ्यांना ह्या एक्झाममध्ये बसवून भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना, जसं सरांनी आता सांगितलं, NNMS, NTS, होमी बाबा, स्कॉलरशिप एक्झाम, नवोदयची एक्झाम, ह्या सर्व एक्झामचा बेस हा मजबूत होण्यासाठी भास्कराचार्य टॅलेंट सर्च ही परीक्षा आपण प्रत्येक वर्षी घेतो. ह्या वर्षी आपल्या महाविद्यालयातील मुख्याध्यापक सावंत सर यांनी आम्हाला ह्या ठिकाणी परीक्षा घेण्यास सहमती दिली. त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. या इथं उपस्थित असलेले दैनिक पुढारीचे पत्रकार धायगोडे साहेब, माळी साहेब व सर्व संचालक सचिव या सर्वांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. इथं शिकवणारे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र या सर्वांचं पुन्हा मी सहर्ष स्वागत करतो. आम्हाला इथं बोलण्यास संधी दिली त्याबद्दल संयोजकांचंही सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्यानंतर या शाळेमध्ये एकूण 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी सांगली जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा मान 14 विद्यार्थ्यांनी पटकावलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र, गुलाबपुष्प व त्यांची स्कॉलरशिप अशा स्वरूपामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्या सर्व विद्यार्थ्यांना बोलवून त्यांचा गुणगौरव करू इच्छितो. सर्वप्रथम इयत्ता 5वीची विद्यार्थिनी सई पाटील.
आणि आमच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपल्या पारितोषिक वितरणासाठी लाभलेले दुसरे पाहुणे दैनिक तरुण भारतचे पत्रकार आदरणीय श्री वैभव माळी यांनी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, त्या पाहुण्यांचा सुद्धा खूप खूप आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आदरणीय जयंत कदम तथा नाना यांनी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, त्यामुळं प्रमुख अध्यक्षांचा सुद्धा त्या ठिकाणी खूप खूप आभार. तसेच पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश पुदाले अप्पा हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचेही खूप खूप आभार. तसेच आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय संदेश कुलकर्णी साहेब, त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय धोंडराम शिंदे सर हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आदरणीय प्रशांत कुलकर्णी साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचाही खूप खूप आभार. तसेच दुसरे दैनिक केसरीचे पत्रकार आदरणीय यशवंत कदम हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. तसेच BTS परीक्षेचे समन्वयक प्रवीण पवार हे सुद्धा उपस्थित राहिले आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी बक्षिसं दिली, सर्टिफिकेट दिली, त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपल्या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला, तर ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, सावंत सरांचे खूप खूप आभार. तसेच सर्व विभागाचे प्रशासकीय पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे आभार. तसेच सर्व विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तसेच सर्व विभागाचे GS LR हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे खूप खूप आभार. तसेच सर्व विभागातील शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित राहिले, त्यांचे आभार. तसेच काही पालक आवर्जून आपल्या पारितोषिक वितरणासाठी उपस्थित राहिले, तर या उपस्थित पालकांचं सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. तसेच स्वागत गीत सादर करणारे पवार सर आणि त्यांचा जो गायक वृंद आहे त्यांचा सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. तसेच NCC व स्वयंसेवक विद्यार्थी यांचे खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. तसेच बक्षीस कमिटीचे प्राथमिक आणि माध्यमिक प्राथमिक आणि MC विषय विभाग यांनी आपलं बक्षीस वितरण अतिशय शिस्तबद्ध केलं, तर त्या बक्षीस कमिटीचा सुद्धा खूप खूप आभार. तसेच सूत्रसंचलन अतिशय छान असं नेटकं सूत्रसंचलन करणाऱ्या आरवी गुरव मॅडम त्यानंतर मोरे मॅडम यांचा सुद्धा त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि शेवटी आमच्या शाळेची आन बान शान असलेले तुम्ही सर्व विद्यार्थी, तुम्ही सुद्धा अतिशय शिस्तप्रिय असा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही शिस्त दाखवली, त्यामुळं तुमचं सुद्धा गोड गोड कौतुक करून हा आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.